हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्र, आतापर्यंत आपण 8वी एनएमएसच्या इतिहासच्या जवळपास 11व्या धड्याचे एमसीक्यू बघितलेले आहेत आणि या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 12वा धडा जो स्वातंत्र्य प्राप्ती यावरचे पूर्ण एमसीक्यू क्वेश्चन आपण बघूयात. तर विद्यार्थी मित्र, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्र, तुमच्यासाठी आपण 5 नोव्हेंबरला फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च करत आहोत आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या ऍप वरती. तर आपल्याला ही बॅच आहे एकदम कमी किमतीमध्ये मिळणार आहे आणि जर काही तुम्ही रेडी असाल तर टाकून द्या सर यस रेडी आहोत आम्ही बॅच साठी. ठीक आहे, आर यू गाइस रेडी? टाकून द्या रेडी. चला वेळ न लावता सुरू करूया स्वातंत्र्य प्राप्ती यावरचे एमसीक्यू. पहिला बघा, खालील जोड्यांचा योग्य पर्याय लावा. तर या ठिकाणी काय दिले आपल्याला की डॉक्टर मोहम्मद इक्बाल यादवर द्विराष्ट्र सिद्धांत दिला, ते चुकीचं आहे. तर द्विराष्ट्र सिद्धांत जो आहे हे कुणी मानला होता आपल्याला माहित आहे, मोहम्मद अली जिना यांनी. तर इथे येणार अ. त्यानंतर चौधरी रहमत अली पाकिस्तान यांच्यासोबत बरोबर असणार इथं आ. आणि जो शेवटी आहे मोहम्मद इक्बाल ह्या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र म्हणून त्यांनी मानलं होतं, ते येणार ई. म्हणजे ई आ आणि अ हे कुठे दिसते आपल्याला, हे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक पहिल्याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे असा आपल्याकडे, व्हाईसरॉय वेव्हल्स. ठीक आहे, व्हाईसरॉय वेव्हल्स बघूया आपण एक वेळेस. ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नावर आलतो आता आपण. ह्या दुसऱ्या प्रश्नात बघा काय दिलं आपल्याला, व्हाईसरॉय वेव्हेल यांनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारचे प्रमुख डॉट डॉट होते. आता हंगामी सरकारचे प्रमुख त्यावेळेस हंगामी सरकार केलं त्यावेळेस कोण होतं, पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणून या प्रश्न दुसऱ्याचा पर्याय काय असणार, पर्याय क्रमांक 3. नंतर प्रश्न तिसरा आहे आपल्याकडे, मुस्लिम लीग कडून 16 ऑगस्ट 1946 हा दिवस डॉट डॉट म्हणून पाळला जातो. त्यावेळेस काय केलं, मुस्लिम लीगने 16 ऑगस्ट 1946 ला त्यांना म्हणजे स्वतंत्र त्यांचा एक आपला राष्ट्र पाहिजे होता, तो म्हणजे पाकिस्तान, आणि तो त्यांना मिळत नव्हता. म्हणून त्यांना राष्ट्रीय सभेविरुद्ध काय केलं की 16 ऑगस्ट 1946 ला तो दिवस आहे तो प्रत्यक्ष कर्ते दिन म्हणून त्यांनी अंमलात आणला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असं ऑप्शन नंबर 2. आता प्रत्यक्ष कर्ते दिन म्हणजे काय, त्या दिवशी त्यांनी म्हणजे एकदम तीव्र असा संघर्ष केला आणि त्या दिवशी खूप जास्त असं त्यांनी म्हणजे आपल्या भाषेत आपण भांडण म्हणतो त्या प्रकारे सुरू केलं त्यांना, बरोबर, दंगली. नंतर प्रश्न 4, डॉट डॉट रोजी महात्मा गांधीची निगृण हत्या झाली. महात्मा गांधीची हत्या ही 30 जानेवारी 1948 ला झालेली होती आणि ती हत्या कुणी केली ती सगळ्याला माहिती आहे, सगळ्यांना नावच पाठ आहे. काय नाव आहे कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. ठीक आहे, मी काय सांगायची गरज नाही तुम्हाला. नंतर प्रश्न 5 आहे, भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना डॉट डॉट यांनी तयार केली. आता ह्याची जी योजना आहे ही योजना कुणी तयार केली होती, एक योजना होती लॉर्ड माउंटबॅटन योजना आणि हे भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय होते, बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा पण आन्सर काय असा, पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 6 काय सांगते 6 की 1930 साली डॉट डॉट या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. आता त्या काळचा जो कवी होता डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी काय केलं होतं की मानलं की आम्हाला स्वतंत्र राष्ट्र पाकिस्तानची काय पाहिजे त्यावेळेस म्हणजे विभागणी पाहिजे होती. नंतर कोणत्या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वतंत्र कायद्याचा संमत केला. हा बघा प्रश्न एकदम सोपा आहे, आताच पाठीमागे झाला की लॉर्ड माउंटबॅटन योजना जी आहे तत्कालीन व्हाईसरॉय होते त्यांच्या योजनेनुसार तिथं संमती भेटलेली होती. मग पर्याय क्रमांक काय येणार, 4 येणार, लॉर्ड माउंटबॅटन योजना. नंतर पुढचा प्रश्न असा आहे की डॉट डॉट याने द्विराष्ट्र सिद्धांत मांडून स्वतंत्र मुस्लिम लीगची काय केली तर मागणी केलेली होती. ठीक आहे, तर आता या ठिकाणी जे बॅरिस्टर जिना होते, या बॅरिस्टर जिनाने काय केलं, या बॅरिस्टर जिनाने तिथं स्वतंत्र म्हणजे मागणी केली होती की स्वतंत्र राष्ट्र पाहिजे आम्हाला, मुस्लिम राष्ट्र. ठीक आहे, नंतर पुढील घटना कालानुक्रम लावा, म्हणजे अगोदर सगळ्यात घटना पहिली कोणती असेल. पहिली घटना बघा या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन योजना ही 1948 ला आली होती. ठीक आहे, त्यानंतर प्रत्यक्ष कर्ते दिन जर बघला आपण 16 ऑगस्ट हा 1946 ला होता आणि नंतर इथं 16 ऑगस्ट लिहू आपण. ठीक आहे, ऑगस्ट 16. नंतर वेव्हल योजना ही 1945 ला आलेली होती आणि जी त्रिमंत्री योजना आहे त्रिमंत्री योजना 1946 ची होती. आता या ठिकाणी महिना फक्त आपल्याला इथलाच माहिती आहे 16 ऑगस्टचा. आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर काय येणार 3 म्हणजे 1945. नंतर आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी 1946 1946 आहे, याचा महिना माहित नाही, तो काय पण असू शकतो. म्हणून याला आपण काय करू 2 नंबरला घेऊ, 3 नंतर 4. नंतर काय येणार 1948 आधी का 1946 आधी, तर आधी येणार 1946 2 नंबर. ठीक आहे, आणि नंतर पुन्हा येणार 1 नंबर. तर असा पर्याय तुम्हाला कुठे दिसतोय तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून प्रश्न 9चा आन्सर काय असणार, पर्याय क्रमांक 1. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता आपण. पुढचा प्रश्न काय आपल्याकडे 10वा, मित्रांनी त्रिमंत्री योजनेसंदर्भात खालील योग्य आणि अयोग्य वाक्य ओळखा. तर या 3 पैकी कुठलं योग्य आहे आणि कुठलं अयोग्य वाक्य आहे. तर 3 ब्रिटिश मंत्र्यांनी ही योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली होती, हे एकदम वाक्य बरोबर आहे. 3 मंत्री होते त्या ठिकाणी. आणि मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत होती. या योजनेमध्ये मुस्लिमांचं स्वतंत्र राज्य नव्हतं,
ती योजना माउंट बॅटनची होती म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. आणि या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 3 योग्य आणि 2 नंबर अयोग्य. कुठं दिसते पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 1. म्हणून प्रश्न 10व्याचा पण ऑप्शन काय असणार? पर्याय क्रमांक 1. पुढे प्रश्न दिलाय, व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा आग्रह कुणी धरला? तर जो बॅरिस्टर जिना होता त्यांनी हा आग्रह धरला होता. बॅरिस्टर जिनाला लय म्हणतो इथं काय म्हणतो आपण त्याला, लय आग होती, ने आम्हाला स्वतंत्र राष्ट्रच पाहिजे होता, घेतला पाकिस्तान साईडला काढून मग त्यांना. अशा प्रकारे या जो प्रश्न आपलं 11 होते, म्हणजे प्रश्न आपला जो धडा होता स्वातंत्र्य प्राप्ती 12वा, यावरचे पूर्ण प्रश्न आपले झाले आहेत 11चे 11. पुढच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण जे धडा आपला 13वा आणि 14 राहिलेला लवकरात लवकर पूर्ण करूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल विद्यार्थी मित्र, तो लाईक करा, नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करा. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.